नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची आकारिक घटक चाचणी 1ची प्रश्नपत्रिका सन 2024-25ची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण घटक चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवूया. इयत्ता 5वी इंग्लिश फर्स्ट युनिट टेस्ट, यालाच आपण आकारिक चाचणी क्रमांक 1सुद्धा म्हणतो. एकूण 20 गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका आहे आणि ती सोडवण्यासाठी 1 तासाचा वेळ दिला जाईल. आपल्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातलं फर्स्ट युनिट, पहिलं युनिट जे काही आहे ते या चाचणीसाठी अभ्यासक्रम म्हणून विचारलं जाणार आहे. त्यावर आधारित ही चाचणीची प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार करण्यात आलेली चालू शैक्षणिक वर्षासाठी 2025-26साठी. साधारणतः 18 ऑगस्टनंतर आपली ही चाचणी परीक्षा होणार आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न 2 गुणांसाठी, राईट ऑल कॅपिटल लेटर्स इन फॅन्सी शेप. ए ते झेडपर्यंत आपण कॅपिटल लेटरमध्ये अक्षरं लिहायची आहेत. बघा, ते या ठिकाणी लिहून दाखवलेली आहेत. त्यानंतर बी भाग बघा, फिल प्रॉपर वर्ड्स इन द ब्लँक्स. 4 गुणांसाठी 4 विधानं दिलेली आहेत, ती आपल्याला या पद्धतीने कंप्लीट करायची आहेत. आय एम अ बॉय या व्यतिरिक्तही तुम्ही ते वाक्य कंप्लीट करू शकतात. एक्झाम्पल म्हणून मी ती केलेली आहेत. यू आर अ गर्ल. ही इज हॅपी. शी इज अनहॅपी या पद्धतीने. त्यानंतर सी भाग बघा, राईट 2 नेम्स ऑफ. 3 गुणांसाठी बर्ड्स, ॲनिमल आणि वाहनांची नावं. या ठिकाणी आपल्याला 3 नावं लिहायची आहेत. साधारणतः 2 लिहिली तरी चालतील. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा, बर्ड्स मध्ये काय काय येतात, पॅरेट, स्पॅरो, डक. ॲनिमल्समध्ये काय येतं, टायगर, मंकी, हॉर्स. त्यानंतर वाहनांमध्ये मोटर कार, व्हॅन, बस. क्वेश्चन नंबर 2 बघा, 4 गुणांसाठी आहे. काही शब्द दिलेले आहेत आणि त्यांच्यावरून आपल्याला मिनिंगफुल कमांड्स लिहायचे आहे त्या शब्दाचे. कम, मग कम अप, कम डाऊन, कम फास्ट या पद्धतीने. सीट, सीट डाऊन. रन, रन फास्ट. गो स्लोली, गो डाऊन, गो आउट या पद्धतीने लिहा. त्यानंतर बी भाग बघा, रॅमिंग वर्डसाठी. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बॅट, रॅट, कॅट. वाल्क, मॉक, ब्लॉक. कुक, बुक. पेन, देन, बेन, डेन या पद्धतीने. या व्यतिरिक्तही तुम्ही रॅमिंग वर्ड्स लिहू शकतात. त्यानंतर सी भागामध्ये बघा, आपल्या 12 महिन्यांची नावं लिहायची आहेत मदर टंगमध्ये, म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या पद्धतीने आपण ती नावं लिहायची आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची इंग्लिश विषयाची आकारिक मूल्यमापन चाचणी 1ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.
यानंतर आपल्याला कोणते विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनासुद्धा शेअर करा.